आपल्याला इडलीसाठी चटणी बनवायची आहे। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी फुटाण्याची डाळ, 1 वाटी खोबरं ओलं, एवढ्या मिरच्या, कढीपत्ता, पुदिना, एवढं सगळं आपल्याला मिक्स करून वाटून घ्यायचं आहे। आणि चवीसाठी मीठ, तडक्यासाठी मोहरी, हिंग, थोडीशी साखर आणि थोडंसं दूध ॲड करायचं। पुदिना आणि मिरच्या मिक्सर केलेत। हे मीठ, साखर, दूध, आता हे आपण फोडणी टाकणार आहे। सगळं एकत्र करायचं, मिक्सर करायचं। नंतर जिरे मोहरीचा तडका, तर हिंग, तर कढीपत्ता, नंतर गॅस बंद करायचं। झाली आपली चटणी तयार।